श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ज्यांच्या घरामध्ये ना सतत वाद होत असतील ना, किंवा एकमेकांसोबत पटत नसेल, चिडचिड होत असेल, घरामध्ये मन रमत नसेल, प्रसन्न वाटत नसेल ना, त्यांनी हा उपाय उद्या नक्की करायचा आहे. स्वामी प्रकट दिना दिवशी हा उपाय तुम्ही आवर्जून वेळात वेळ काढून करायचा आहे. तो उपाय कोणता आहे, कसा करायचा, कधी करायचा, किती वेळ करायचा, सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की या चॅनलवर मी स्वामींच्या अगदी प्रभावशाली अशा सेवा सांगत असते. तर आजही बघा, भरपूर जण मला प्रश्न करत होते की ताई तुम्ही सेवा सांगता, तर मला एक अशी सेवा सांगा ना, कारण की आम्ही बघितलं की 21 दिवसाचं श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं होतं, पण ते शक्य झालं नाही. गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आम्ही करू शकलो नाही, किंवा लिखित नामजपाची सेवा देखील आमच्याकडून करणं झालेलं नाहीये कामामुळे, वेळ मिळत नसल्यामुळे आम्ही या सेवा करू शकलो नाही. पण उद्या स्वामी प्रकट दिन आहे, तर उद्या अशी काहीतरी एक सेवा सांगा की ज्याच्यामुळे आमच्या घरातील चिडचिड, किरकिर सगळं काही बंद होईल. कारण की बघा, भरपूर घरामध्ये ना आई वडिलांसोबत मुलांचं पटत नाही, किंवा नवरा बायकोंचं पटत नाही, उगीच किरकिर किरकिर होत असते. म्हणजे त्या घराची वास्तू ना, ऍक्च्युली ते वाद होतात ते फक्त वास्तूमुळे होत असतात. कारण की कोणत्याच मुलाला आपल्या आई वडिलांना वाईट बोलावं, किंवा आई वडिलांना आपल्या मुलाला वाईट बोलावं असं वाटत नाही. पण ती वास्तूच अशी बनलेली असते ना, की तिथे खूप निगेटिव्हिटी जमा झालेली असते, आणि त्या निगेटिव्हिटीमुळे ना आपोआप सगळ्यांच्या मनामध्ये ना एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होतो, किंवा वाद व्हायला सुरुवात होते. आणि त्याच वास्तूला आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये निर्माण करायचे आहे, पॉझिटिव्हिटी आणायची आहे आपल्याला घरामध्ये. त्यासाठीच आपल्याला ही सेवा करायची आहे. त्यामुळे जरी तुमच्याकडून पारायण शक्य नसले झाले, तुम्ही करू शकले नसाल ना, तरी ठीक आहे. तुम्ही उद्या किमान ही सेवा करा. तुमच्या घरातील बघा निगेटिव्हिटी खरंच दूर होऊन जाईल, आणि सगळ्याचं म्हणजे माइंड असं फ्रेश बनेल. एकमेकांबद्दल आदर वाढेल या सेवेने, एकमेकांबद्दल विचार करायला लागतील या सेवेमुळे. त्यामुळे उद्या तुम्ही ही सेवा करायचीच आहे. ही सेवा करत करत ना तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण देखील उद्या जर जमलं ना, तर एक पारायण तुम्ही नक्की करा. म्हणजेच 1 ते 21 अध्याय वाचा. महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य तुम्ही करू शकत असाल तर पुरणपोळीचा नैवेद्य करा, किंवा बेसनाच्या लाडूचा, किंवा खीर बनवा, कांदा भजी बनवा, काहीही. महाराजांना पंचामृताने अंघोळ घाला, पंचामृताने महाराजांची मूर्ती स्वच्छ करा. एक माळ जप करा श्री स्वामी समर्थ नामाचा. जेवढ्या तुम्ही शक्य करताल ना, तेवढ्या सेवा करा. तुम्हाला जेवढ्या शक्य होतील ना. उद्याचा दिवस खरंच खूप भाग्यशाली आहोत आपण, की असे दिवस आपण आपल्या नशिबात येत आहेत, आणि आपल्याला सेवा करायला भेटतीये महाराजाची. त्यामुळे तुम्ही त्या सेवा करून संधीचं सोनं नक्की करायचं आहे तुम्हाला या सगळ्या सेवा करून. आणि जरी तुम्हाला जमत नसतील ना सेवा करायला या सगळ्या लहान मुलांमुळे, किंवा तुम्ही पारायण अख्खं करू शकत नसाल, तरी तुम्ही ठीक आहे, एक माळ श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. आणि त्यासोबत जर घरातल्या किरकिर वाद दूर करायचे असतील ना, तर हा तुम्हाला अगदी प्रभावशाली असा उपाय करायचा आहे, तो म्हणजे तारक मंत्राचा. खरंच ज्यांनी ज्यांनी तारक मंत्राचा हा उपाय केला आहे ना, त्यांना याचा अनुभव आलेला आहे. खूप प्रभावशाली असा हा उपाय आहे. त्यामुळे तुम्हाला उद्या तारक मंत्राचा हा उपाय नक्की करायचा आहे. बघा, तुम्हाला शक्य होत असेल तर इतर सेवाही तुम्ही करा, पण त्यासोबत हा उपाय तुमच्या घरातील वाद, किटकिट, किरकिर सगळं काही दूर करायचं असेल ना, तर खूप प्रभावशाली असा हा उपाय आहे. याचा अनुभव खूप लोकांना आलेला आहे. मी सांगते, खूप लोकांना अनुभव आलेला आहे. आणि उद्या जर केला ना हा उपाय, तर अजून तुम्हाला दुपटीने त्याचं फळ मिळणार आहे. त्यामुळे उद्याचा हा चान्स तुम्ही घालवू नका, आणि उद्या तुम्ही हा उपाय करा. फक्त 11 वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. स्वामी महाराजांचा फोटो घ्या, त्याच्या पुढे धूप दिवा लावा, नैवेद्य दाखवा, आणि फक्त 11 वेळा श्री स्वामी समर्थ यांचा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. हे फक्त तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. आणि तुमची जी अगरबत्ती आहे स्वामींपुढे लावलेली, त्याची अगरबत्तीचा जो अंगारा आहे, त्याची जी धूप आहे, ती अशी पडेल ना, म्हणजे एक वाटी तुम्हाला ठेवायची आहे, आणि त्याच्यामध्ये तो अंगारा पडला पाहिजे. मग तुमचा 11 वेळा तारक मंत्र म्हणून झाला ना, फक्त एक चिमूटभर त्यातून तुम्ही ती
धूप घ्या आणि तुमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये टाका आणि ते पाणी सगळ्यांना प्यायला द्या. त्यासोबतच जो काही अंगारा आहे ना, तो घरामध्ये कोपऱ्या कोपऱ्याला थोडा थोडा आपल्याला शिंपडायचा आहे. आपल्या मुलांच्या, पतीच्या, सासू सासरे असतील, तुमचे आई वडील असतील, त्यांच्या प्रत्येकी कपाळी त्याचा टिळा लावायचा आहे. बघा त्याचा म्हणजे खूप पॉझिटिव्ह असा परिणाम होईल. ते म्हणजे एकमेकांचा आदर वाढेल, त्यांचं मन ऑटोमॅटिक शांत होईल, प्रत्येकाचं माइंड फ्रेश होईल, एकमेकांबद्दल ते चांगला विचार करायला लागतील आणि घरातील निगेटिव्हिटी दूर होईल. त्यामुळे हा असा प्रभावशाली उपाय आहे ने, खरंच इतर वेळी देखील तुम्ही केला तरी त्याचा फायदा होतो. पण उद्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे आणि उद्या केलेली सेवा मी तुम्हाला सांगते दुपटीने फळ देत असते. त्यामुळे तुम्ही उद्या ही सेवा खरंच करून बघा. तुमच्या घरामध्ये जर वाद होत असतील ना, तर नक्की म्हणजे 100% ते वाद दूर होतील फक्त या उपायाने. त्यामुळे ही सेवा एकदा करा आणि मला तुमचा अनुभव नक्की कमेंट करून सांगा. तुम्हा सर्वांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. उद्याचा दिवस स्वामी सेवेत जाईल, स्वामी भक्तीत जाईल. उद्याचाच काय, अख्खं आपलं वर्ष आयुष्य स्वामींच्या सेवेत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ संपवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोट महाराज की जय.